भगवान 18 दोषांनी रहित वितराग देव आहेत आणि त्यांना सोडून जर कोणी अन्य कोणाला देव मानत असेल तर त्या ठिकाणी काय सांगितलं की त्यांना चेतना म्हणजे भेद विज्ञानाची प्राप्ती होत नाही. ते संसार समुद्र तरून जात नाहीत, म्हणजे संसारात बुडतात. जे असं विरुद्ध कार्य करतात ते विरुद्ध कार्य म्हणजे काय, तर जे देव नाहीत त्यांना देव मानणं आणि जे देव आहेत त्यांच्याकडे त्यांचं भान न करणं किंवा त्यांचं स्वरूप न जाणणं. म्हणून या ठिकाणी आम्हाला प्रत्येक समय वस्तुव्यवस्था जशी आहे तसं समजणं आवश्यक आहे. या ठिकाणी कसलाही पक्षपात नाही आहे, कारण पक्षपात होतो तो मोहाने होत असतो. त्या कारणाने आम्ही कोणाला देव म्हणतो आणि कोणाला देव म्हणत नाही, कुदेव म्हणतो, अदेव म्हणतो. परंतु याचा अर्थ असा नाही की पक्षपाताने आम्ही कोणाला तरी उच्च चढवतो आणि कोणाला तरी खाली ढकलतो आहे, असं नाही. ते जसं सांगितलं की तलावाची किंवा सरोवराची निंदा केल्यावर समुद्राची महती होते, तर असं एका स्तोत्रामध्ये सांगितलं आहे. म्हणून भगवंतांना सुद्धा तुम्ही उत्कृष्ट किंवा म्हणाल तर बाकीच्यांची निंदा केल्यावर भगवान महान ठरतात. तर असं नाही, समुद्राची महानता समुद्रामध्ये, गंभीरता त्याची त्याच्यामध्ये. तलावाची निंदा करण्याचं किंवा सरोवराची निंदा करण्याचं कारण नाही, ज्याची त्याची योग्यतेनुसार ते सगळं काही आहे. तसंच या ठिकाणी सुद्धा भगवंतांचं आम्ही उच्चता दाखवण्यासाठी बाकीच्यांची निंदा करतो असं नाही, किंवा त्यांना तुच्छ लेखतो असं नाही. सगळे जीव समान आहेत, भगवान आहेत वगैरे हे तर जाणलेलंच आहे. पण भूमिका दाखवली की देवाचं देवत्व पण कुठे आहे, तर निर्दोषतेमध्ये आहे हे सांगितलं. मग निर्दोष कारण परमात्मा आपला सदैव विद्यमान आहे आणि त्यांची पर्यायामध्ये ही योग्यता कार्यरूपाने प्रगट झालेली आहे, म्हणून ते खरे देव आहेत. आता 41 नंबरचा श्लोक पाहायचा आहे. प्रभूचे नख केस सुद्धा वृद्धीने रहित आहेत, म्हणजे नख केसाची वृद्धी होत नाही हे सांगतात ह्यामध्ये. अन्नो कोतुह पुरवो वग्गै गुरु यत्तनं पया संसो जमितै परमियत्तं केसनहानं पिजिन जायं. जिन दुसऱ्या ओळीत म्हणजे उत्तरार्धामध्ये जिन घेतलेलं आहे. तर जिन म्हणजे काय आहे, तर संबोधन आहे. हे जिनेंद्र भगवान काय सांगितलं, जम्मी तै परम इयत्तम केस नहानम पी, म्हणजे ज्या ठिकाणी आपले केस आणि नखसुद्धा वाढत नाही असं पाहून त्या ठिकाणी काय सांगितलं, पयासंसो गुरुयत्तनम, गुरु म्हणजे गुरुत्व, त्यांचं श्रेष्ठ कसं गुरुत्व आहे हे प्रकाशित होत आहे त्याच्यातून. म्हणून सांगितलं अन्नो को तुह पुरवो वग्गई, म्हणजे तुमच्या पुढे केस नखसुद्धा जिथं परिमित आहेत तिथं मग ते वाढत नाहीत. तर असा कोण आहे की जो तुमच्या समोर आपल्या गुरुतेचं प्रकाशन करत असताना काही बोलण्याचं सामर्थ्य ठेवेल. अर्थात वग्गई म्हणजे वल्गना करेल का, बडबड करेल का तुमच्यासमोर. पुरवो म्हणजे समोर, तो म्हणजे तुमच्या. कोण दुसरा कोण तुमच्यासमोर असं वल्गना करेल, बडबड करेल, करू शकणार नाही. कारण का, तर जिथं हे शरीराचेच केस आणि नख जे आहेत की जे एका क्षेत्रात आलेलं शरीर आहे आणि ते सुद्धा इतकं भगवंतांच्या ठिकाणी लागलीच परिमित म्हणजे मर्यादित झालेलं आहे की ते वाढत नाही. केस नख आहेत पण वाढत नाहीत. मग का आहेत ते, मग अस्तित्व तरी का दाखवलं त्याचं.
तर ते सांगितलं की जे शरीराचं रचना आहे मानवी शरीराची, तर ती औदारिक शरीर रूपाने आहेच, परंतु विशेषता आहे त्या ठिकाणी. औदारिक शरीर जरी मनुष्याला प्राप्त होतं तरीसुद्धा त्या ठिकाणी विशेषता कशाची आहे, तर इतरांपेक्षा वेगळं आहे. कारण आता आपण पाहतो, कालच नख काढले तर आज परत वाढले, केस कातरून आलो परत वाढलेच आहे. मग केस कातरायचे असतात का? केस कधी कातरायचे नसतात. कारण का तर ते एक फॅशन म्हणून आपण करतो आणि तशा प्रकाराने काय होतं, मग केशभूषा वेशभूषा करण्यामध्ये चित्त म्हणजे शरीराचा मोह, याच्यातून काय प्रदर्शित होतं, शरीराचा मोह. म्हणून याच्यातून हे लक्षात घ्यायचं आहे की वाढतं याचा अर्थच काय आहे. वाढतं याचा अर्थ ते मल आहे आणि त्या मलाची पुन्हा पुन्हा उत्पत्ती होते आणि आपण ते काढून टाकतो, नख वगैरे. कारण का तर ते नख म्हणजे हाडच आहे, म्हणून त्याला मल म्हटलेलं आहे. तो शरीराचा मल अशा रीतीने तिथं प्रगट होतं आहे. म्हणून याच्यातून समजून घ्यायचं निर्मल स्वरूप आत्मा, आणि निर्मल स्वरूप आत्म्यामध्ये ही मलिनतेमध्ये राहतोय हा जीव. म्हणजे नवद्वार वगैरे हे पाहतो सामान्य लोकांचं पाहिलं, भगवंतांना नाही आहे तसं, तीर्थंकरांना. परंतु आम्ही पाहतो की नवद्वार वाहत असलेल्या शरीरामध्ये राहण्याची योग्यता ह्या प्रत्येक जीवाला का प्राप्त झाली, समजून घेण्यासारखं आहे. की वास्तविक रूपाने जीवाने परिणाम जन्ममरणाचे केले, ती मलिनता आहे, तो दोष आहे. आणि त्या दोषाच्या कारणाने तशाच प्रकारचं त्याला घर मिळालं. शरीर म्हणजे एक घर, आणि त्या घरात तो राहिला मलिन घरामध्ये. बाहेरचा बंगला आम्ही किती स्वच्छ, फरशा वगैरे सगळं काही फॅशनच आता निघाले, तर तसं टापटीप वगैरे ठेवण्यासाठी तशा प्रकाराने घरं बनवेल, गाडी आणेल. परंतु किती जरी त्यांनी आपल्याला त्या शरीराला ठेवण्यासाठी, म्हणजे हा आत्म्याचा निवास नाहीच आहे बंगला, म्हणजे तो शरीराचा निवास झाला. आणि त्या मलिनतेला परत बंगला स्वच्छ पाहिजे म्हणतो, म्हणजे स्वच्छ आत्मा, स्वच्छत्व शक्तीने सहित आत्मा, आणि त्याला ठेवले मात्र मलिन शरीरात. आणि त्या मलिन शरीराला कुठं ठेवलं, स्वच्छ बंगल्यात. म्हणजे वास्तविक स्वच्छ बंगला म्हणजे तो सुद्धा अचेतनच आहे, तो पुद्गलमयच आहे. म्हणजे त्याला फक्त वाटते स्वच्छ, पण रोज तो कचरा येतो आहे, रोज काही ना काहीतरी घाण होत आहे, त्याच्यावर पडतं आहे, आणि मग त्याला शुद्ध करावं लागतं. मग तिथं सांगितलं काय की वास्तविक रूपाने ह्या शरीराला किती शुद्ध केलं तरीसुद्धा त्याची मलिनता कमी होत नाही. तसं ह्या पुद्गलाला आम्ही किती शुद्ध करायला निघालो तरीसुद्धा तीसुद्धा शुद्ध होत नाही. कारण त्याचं पुरण आणि गलन हे स्वरूप आहे. कशाचं? शरीराचं, पुद्गलाचं. आणि मग त्या ठिकाणी तशा प्रकाराने तो करत राहतो, त्यालाच आपलं स्वरूप समजतो. वास्तविक रूपाने याच्यापासून भिन्नत्व जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत ही विचाराची मलिनता त्याला अनेक योनीमध्ये भ्रमण करविते. मग आता शरीरच मलिन नाही तर योनीसुद्धा मलिन. 84 लाख योनीमध्ये भ्रमण कसा करतो, तर निगोदात गेला. निगोदाचं स्थान काही शुद्ध आहे का? निगोदाचं स्थान पवित्र आहे का? परंतु त्या तसल्या ठिकाणी त्याला राहावं लागलं. नुसतं फक्त तिथंच राहण्याचं नाही, तर एका श्वासामध्ये 18 वेळा जन्ममरण. म्हणजे किती मलिनता आहे. जन्ममरण करत राहणार, परत साधारण जीवाशी, म्हणजे साधारण जीव आहेत हे,
सतत जन्म आणि मरण करत राहतात. त्याच्याबरोबर किती अनंतानंत जीव आहेत, ज्या पिंडाच्या आश्रयाने कांदा बटाटा वगैरे पाहतो आपण, त्या आश्रयाने हे जीव राहतात अनंतानंत. आणि आपण काय म्हणतो, कांद्याची भाजी चांगली लागते. म्हणजे का तर अनंतानंत जीवाशी परत मैत्री करायची आपल्याला, म्हणजे निगोदी व्हायचे. तर त्यांनी मैत्री केली अशी की त्यांचं जन्म तेच माझा जन्म, त्यांचं मरण तेच माझं मरण, आणि जे काही त्यांचं जीवन तेच आपलं जीवन. अशा रीतीने त्यामध्ये अनंतानंत जीव बेभान होऊन काय करतोय, कशा रीतीने दुःखाला प्राप्त होतं आहे, मलिनतेला प्राप्त होतं आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे. ते जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तशा मलिनतेमध्ये त्याचा निवास होत राहतो. आणखीन कुठे पंचेंद्रिय आता झाला तरीसुद्धा मलिनच, नारकी झाल्यानंतर किती कसल्या प्रकारचं क्षेत्र. इथं म्हणतो बंगल्यात आम्ही चांगल्या बंगल्यात राहतो, गल्ली पण आम्ही चांगली निवडतो, आमच्या शेजारी आसपास दुसरं कोणी नको, चांगले लोक असेल तर ठीक आहे असं म्हणतो. पण नरकात गेल्यावर काय असतं, क्षेत्र सगळं अशुद्ध. अशुद्ध म्हणजे एक जरी त्यातला कण पृथ्वी तलावर आला तर मरून पडतील त्याच्या वासाने लोक, इतकं दुर्गंध आहे. मग अशा प्रकारचं क्षेत्र का तर मलिन विचाराचं फळ आहे. नारकीच का होतो, बहुआरंभ बहुपरिग्रह सांगितलं ना त्याचं कारण. मग या ठिकाणी मनुष्य काय करतो, किती परिग्रह जमा करतो, मोजमाप नाही. आणि आम्ही सुद्धा पाहतो की आम्हाला इतके ड्रेस, तितकेच मॅचिंगचं सगळं काय पाहिजे, घड्याळ, दागिने, अजून चप्पल वगैरे काय असेल ते सगळं तेवढे सेट करायचे, तेवढे कपडे, तेवढे सगळं बाकीचं जे भोग उपभोगाची सामग्री. मग तरीसुद्धा आम्हाला काय वाटतं, कमीच वाटतं. म्हणून परत नवीन काय पाहिलं की परत आणायचं घरामध्ये आणि कपाटात ठेवायचं. ते कपाटातून साड्या उड्या मारतात असं आम्हा नेहमी सांगायचे. मग तरीसुद्धा आम्हाला त्याविषयीची विरक्ती वाटत नाही, आसक्तीच वाटते. मग हे सगळं शरीराचं ममत्व हेच काय आहे, मलिनता आहे. विचाराची ही मलिनता कुठे घेऊन जाते. कारण या ठिकाणी हा परिग्रह संचय करताना किती आरंभ झाला, त्याची उठाठेव करताना किती आकुलता झाली, आणि तशा प्रकाराने अंतराय कर्म किती बांधलं. जे दुसऱ्याला मिळणार असतं, एखादा इतका गरीब आहे की त्याला आपली तुटकी फाटकी साडी जरी दिली तर त्याला पर्वणी वाटते, किती चांगलं मला मिळालं म्हणून. म्हणजे त्याच्याजवळ काही नाही आणि आपल्याजवळ एवढं सगळं, म्हणजे आम्ही अंतराय कर्म केलं. ज्याला जे पाहिजे ते मिळालं नाही म्हणजेच अंतराय कर्म. जो परिग्रह संचय ते सगळं अंतराय कर्म. जे बंगले बांधतो ते सगळं अंतराय कर्म. जेवढी शेती करतो ते सगळं अंतराय कर्म. आणि त्यात परत आता काय निघाले, प्लॅस्टिकचं युग सगळं. त्यात प्लॅस्टिक टाकलं की कुठेही, म्हणजे प्लॅस्टिक खराब झालं की टाकून देतो. मग जिथं ज्या जमिनीत पडेल तिथं 250 वर्ष उगवत नाही पीक. म्हणजे किती अंतराय कर्म बांध. म्हणजे अशा रीतीने हा परिग्रहाचा दोष कसा होतो आणि त्याचं नरकायू कसं बांधलं जातं हे त्याला कळत नाही. आणि नरकायू बांधल्यानंतर म्हणजे तेवढंच कारण नाही आहे, आरंभाने परिग्रह पुष्कळ कारण आहेत नरकायू बांधण्यासाठी. परिणाम कसे झाले, तीव्रता वगैरे लेशा त्याची पाहतो. त्यानंतर त्याने खरे देवशास्त्र गुरूंना न मानता खोट्या देवशास्त्र गुरूमध्ये अडकलेला, त्यालाच आपलं स्वरूप समजलेला. मग हे सुद्धा काय आहे, नरकात जाण्याची योग्यतावाला होतो. कारण तिथं सत्पात्र त्याला मिळालं नाही तर किती भोगाची रुची राहते त्याला.
आणि तेवढ्याने ते अंतराय कर्म बांधलं जातं. अन्नाचा एकही कण मिळणार नाही अशा ठिकाणी त्याला जावं लागतं. श्रेणिकाच्या बाबतीत सगळ्यांना माहिती आहे. मग त्यांनी प्रमादाने का होईना, अज्ञानाने का होईना, पण 3 वेळा मुनींना पडगान विधी केली नाही, की जे त्यांनी एकतर आगमाच्या विरुद्ध आज्ञा सोडली की ह्या मुनींना मीच एकटा पडगान विधी करणार, प्रजा कोणी करणार नाही. गुरु कसे असतात, कोणाच्या बंधनातले नसतात. आणि आगमात काय सांगितलं आहे, ते सर्वांना पूज्य असतात. त्यामुळे कोणालाही अडथळा करायचा नाही गुरुच्या संबंधी. पण त्याने केला तो अडथळा. राजाने भक्ती, अंधभक्ती, मीच एकटा पडगान करणार. कारण का तर एकतर त्यांची पूर्वमित्र आणि दुसरी गोष्ट तपश्चर्या 1 महिन्याची करतात, पारण्याला नंतर निघतात. सगळी माहिती मिळाली आहे तरी पारणं मीच करणार असं म्हणतो. आणि पारण्याचा दिवस तो विसरून जातो. श्रेणिक विसरून जाणं, कोणती गोष्ट विसरणं ही खूप मोठा दोष आहे. का विसरतो? शारीरिक दोष तर आहेच. कफाची अधिकता असेल तर विस्मरण जास्त होतं. मग ते कफ अधिक का होतो, त्याचंही कारण आपले कसे विचार असतात, त्या विचारानुसार वात, पित्त, कफ वगैरे वाढत राहतात. म्हणजे हे सगळं पाहिलं, परिणामाची शुद्धता राहत नाही. आणि मग तशा पद्धतीने एकतर तो राजा आहे आणि राज्यकारभार पाहण्यामध्येच तो सगळं विसरून जातो. मग कुठं अग्नी लागली एकदा, त्याच्यामध्ये तो राजा लागलाय, तर सगळं विसरून गेला. पारण्याचा दिवस माघारी फिरले, परत 1 महिन्याचा उपवास केला. 2 महिने उपवास, त्यांची शक्ती फक्त 1 महिन्याची, पण आता 2 महिने झाले. परत पारण्याचा दिवस आला तर प्रासूक, रस्ते सगळे अप्रासूक, म्हणजे पाणी शिंपडलेलं, जाऊ शकत नाही, सडे मारलेले. परत फिरले, 3 महिन्याचे उपवास झाले. आता 3रा महिना, त्याच्या पारण्याला आला तर आले मुनी, तर काय झालं, परचक्र आलं. काय असेल ते अडचणी अशा. पण पारण्याचा दिवस तर विसरतच असतो प्रत्येक वेळेला. ह्या सगळ्या राज्यकारभारामध्ये तो एक मोठा प्रमाद झाला. आणि 3 महिनेपर्यंत त्यांना उपास पडले. शक्ती तर नाहीच आहे तेवढी. भेद विज्ञान जोपर्यंत दृढ राहतं तोपर्यंतच ते शारीरिक श्रम करतात किंवा उपवास वगैरे करतात. पण आता हा प्रसंग म्हणजे मुनी कसे असतात, परकृत, स्वकृत 1 महिन्याचं केलेलं, पण परकृत झालं 3 महिने उपवास. आणि मग त्याच्यामध्ये शारीरिक आता ते काही तेवढी शक्ती पुरत नाही आहे. मग त्यांना चक्कर आली तिथंच त्या ह्याच्यावर, दरवाज्यावर. आणि मग त्यावेळेस तिथला पहारेकरी ओरडतोय, किती दुष्ट राजा आहे हा, कोणाला पडगान विधी करू देत नाही, स्वतःही करत नाही. एवढंच फक्त कळलं तर राजाविषयी सूडबुद्धी झाली शेवटी मरताना. म्हणजे याच्यातून फक्त घ्यायचंय, कशी मलिनता, कशा आहे, कुठल्या कारणाने कुठं कसं जातो. आता त्याला वेगळाच बंद झाला, ह्यांना वेगळाच बंद झाला. प्रत्येकाने आपापल्या योग्यतेनुसार मलिनता करून तशा प्रकाराने 3 महिने उपवास करून सुद्धा, म्हणून सांगितलं रसनेंद्रिय किती बलवान आहे, की तेवढाच विषय फक्त त्यांना त्या विषयात प्रतिकूलता झाली तर परिणाम इतके बिघडले की सूडबुद्धी व्हायला नको, निदान करायला नको होतं.
ते निदान करून बसले. म्हणून या ठिकाणी कशा रीतीने काय काय होतं, ह्या परिणामाचं फळ काय मिळतं हे आपल्याला लक्षात आलं तर खूप प्रत्येक ठिकाणी सावधानता परिणामामध्ये येईल. म्हणून फक्त सांभाळायचं कशाला? परिणामाला. परिणाम नाही बिघडले की सगळं व्यवस्थित होतं. व्यग्रता झाली, विकल्प खूप वाढले, विसर पडतो, प्रमाद होतो. आणि मग अशा रीतीने देवशास्त्र, गुरु, व्रत, नियम ह्याच्यात कधीसुद्धा विसर पडायचा नाही. कारण सामायिकाचा एक अतिचार सांगितला, विस्मरण होणं. मग ते सांगितलं, केलं की नाही कोणास ठाऊक, आठवत नाही. सामायिक परत एकदा करतो, परत एकदा केलं तरी विस्मरण झालं, हा दोष लागलेला. म्हणून किंवा प्रोषद उपवासमध्ये पण हा काय सांगितलं? अतिचार सांगितला, विस्मरण. मग तिथंसुद्धा प्रोषद उपवासामध्ये अष्टमी चतुर्दशीचं भान राहिलं नाही, मागे पुढे झाले दिवस. तरीसुद्धा त्याला काय म्हणायचं, म्हणजे केलं प्रोषद उपवास, पण ज्या दिवशी करायला पाहिजे तो दिवस विसरला आणि दुसऱ्याच दिवशी केलं, तरी हा दोष आहे. म्हणून या ठिकाणी आम्हाला परिणामाच्या अनुसारेच नरकामध्ये जातो, परिणामाच्या अनुसारेच तिर्यंच होतो. मग आणि परिणामाच्या मलिनतेने दोन इंद्रिय अळी, चांगल्या स्थानात राहतो ना, अळी, कृमी वगैरे, गटारीतले जीव पाहतो, कृमी, ते काही चांगल्या स्थानातले नाही, दुर्गंधामध्ये राहिले. मलिन विचाराचं फळ, अन्न सेवन करण्याचं फळ, मला हे उष्ट मिळालं तरी चालेल, पण मला हे पाहिजे. अनेक जीव उत्पत्ती झालेलं, काय ढोकळा भिजवून करतो ना, ढोकळा करताना रात्री भिजवतो का? इडली भिजवतो, काही जरी भिजवलं तरी सुद्धा काय झालं, आणि मोड आलेले धान्य खातो का? कारण ते मोड म्हणजे एकेका मोडमध्ये अनंतानंत जीव आहेत. निगोदी जीव, साधारण जीव आहे. मग तेवढ्या जीवांची हिंसा, आणि मोड आलेलं चांगलं असतंय, डॉक्टर सांगतात ते खावा, तुम्हाला चांगलं आरोग्य राहील वगैरे सांगतात, म्हणून खातो. तरीसुद्धा किती जीवांची विराधना यामध्ये होते. म्हणजे अन्याय, अत्याचार, शोषण वगैरे करून, खोटं बोलून, पाच पापे करून जे काही आम्ही ग्रहण करतो अन्न, त्याचं फळ असं आहे की त्या ठिकाणी त्याला मिळणार नाही अशी व्यवस्था होते. अशा क्षेत्रात तो जन्म घेतो. दोन इंद्रिय झाला तरी त्याचं मरण किती लवकर होण्यासारखं आहे. अशा क्षेत्रात आता फळात अळी झाली तर ते फळ मोडलं की संपलं त्याचं जीवन. भाजीत झालं तर भाजी मोडली की संपलं जीवन. धान्यात झालं तर धान्यसुद्धा निवडण्यात आलं की संपलं त्याचं जीवन. अशा प्रकारचं जन्ममरण होणाऱ्या क्षेत्रात जन्म घेतला. खाण्याची लालसा, ह्याचं बळ. तीन इंद्रिय जीव का होतो? त्याचं एक क्षेत्र मलिन आहे. कारण तीन इंद्रिय जीव कोण आहे? ढेकूण, ऊळ, विंचू वगैरे असे प्राणी तीन इंद्रिय जीव आहेत. मग त्यांचं स्थान जास्तीत जास्त समूर्छन जीव हे कशा वातावरणाला निमित्त करून उत्पन्न होतात. जेवढी स्वच्छता नसेल, घाण असेल, मलिनता असेल, त्या मलिनतेमध्ये हे तीन इंद्रिय जीव उत्पन्न होतात. आणि मग तशा मलिन क्षेत्रामध्ये राहून त्यांचंही मरण होतं. कारण दंश केल्यानंतर त्या ठिकाणी किंवा जास्त रक्त पिलं तरीसुद्धा आपोआपच त्यांचं मरण धक्का लागलं की होतं आहे. काही क्रूर जीव असतात ते सुद्धा त्याला मारतात, मला चावते म्हणून. डास पण असं चतुरिंद्रिय. मग अशा रीतीने
ते सुद्धा मलिन क्षेत्रामध्ये किंवा जिथं स्वच्छता नाही आहे, जिथं अडगळ आहे तिथं, किंवा आणखीन कुठल्या तरी ह्याला निमित्त करून ते उत्पन्न होणारे जीव आहे. म्हणजे अशा पर्यात आम्ही भटकत आलो आहे. आणि आता विचार करतोय नखं का वाढतात, केस का वाढतात, तर ते मलिनतेचं प्रतीक आहे. म्हणून इथं सांगितलं अतिशय भगवंतांचं. का अतिशय म्हटलं, त्याला इतरांमध्ये असं आढळत नाही, फक्त त्यांच्यामध्येच, की जे जन्माचे 10 अतिशय सांगताना हे सांगतात की ते नख आणि केस तर अचेतन आहे, पण भगवंतांच्या संबंधी जेव्हा त्या शरीराची अशी योग्यता आहे की पुन्हा ते कधी वाढत नाही. आणि मग ते त्यांनासुद्धा असं अचेतन असूनसुद्धा त्या ठिकाणी तो परिणाम का घडत नाही, तर सांगितलं काय की जसे परिणाम तशा प्रकारचे परमाणू येतात. परमाणूसुद्धा आता आपल्यासुद्धा शरीरामध्ये सतत येतात जातात, हे चालू आहे. जुने आहेत ते निघून जातात, जीर्ण आहे ते गळून पडतात आणि नवीन पुन्हा येतात. मग ते सुद्धा परिणामानुसारच येतात. आता आम्हाला भीती वाटली संयमाची, कसं काही संयम धारण करायचा, तर तसेच परमाणू येणार आणि मग कधीच आपली भीती संपणार नाही, कधीच संयम धारण करणार नाही. आणि असं वाटलं की नाही आपण खूप संयम धारण करायचा, काही नाही, ते शरीराचं काम करते, आपण आपलं काम करायचं, न्यायिक राहायचं, एवढी मनाची दृढता. तशा प्रकारचे परमाणू आले. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना नामकर्म, अस्थिर नामकर्म आणि स्थिर नामकर्म. मग किती उपवास वगैरे केले तरी सुद्धा धातू उपधातूमध्ये काही फरक पडत नाही, ते स्थिर नामकर्म आहे. आणि थोडंसं काहीतरी एकासन वगैरे केलं किंवा काही पाणीसुद्धा घेतलं तरीसुद्धा त्या शरीरात काहीतरी बदल होतो. मग त्यावेळेस त्याला भीती वाटते, नाही आपल्याला जमणार हे करायला. मग ते तशा प्रकारचेच परमाणू आले. भीतीनेच त्याने केलं थोडं तर भीतीच परत निर्माण होणारे परमाणू आले. म्हणून अशा रीतीने आम्हाला या ठिकाणी सर्व काही आपल्या परिणामाचं फळ आहे असं समजून काय करायचं आहे की मी न्यायिक आहे, आता माझ्या स्वरूपामध्येच मी राहणार. किती काही कसलाही उदय आला तरी त्याला फक्त साक्षी रूपाने जाणत राहणार. म्हणून वास्तविक रूपाने जिथं नख केससुद्धा वाढत नाहीत अशा शरीरामध्ये, तर मग ते अचेतन असून त्यांनी असं कार्य केलं. आणि मग जे चेतन आत्मे आहेत त्यांच्यासमोर आपली महिमा प्रगट करायला कोणी जाईल का? म्हणजे कोणी आत्मा म्हणे तीर्थंकरापेक्षा मी श्रेष्ठ आहे, असं जर झालं तर काय होईल? कोणाचं झालं असं? मरीचीने भ्रष्ट होऊन अनेक प्रकारच्या कुधर्मांची, कुमतांची स्थापना केली. आणि सांगितलं काय, ते काय आदिनाथ बाबा त्यांच्यापेक्षा बघा मी करतो की नाही प्रभावना जास्त. म्हणजे मिथ्यात्वाचा पगडा केवढा, ही खूप मोठी मलिनता आहे तर मिथ्यात्व. कारण का, तर याच्यामध्ये फक्त बाहेरच्या लोकेशनेला पाहून तुम्हीच काय, आमच्यामध्ये पण असं आहे, आम्ही सुद्धा असं करू शकतो. म्हणजे जो लोकेशनेमध्ये अडकतो तर त्याला ते सगळं बाहेरचं पाहत राहतं, बाहेरची प्रभावना, अंतरंग प्रभावना विसरून जातो. म्हणून पुरुषार्थ सिद्धी उपायामध्ये सांगितलं की आत्मा प्रभावनीयो रत्नत्रय तेजस. रत्नत्रयाच्या तेजाने आत्मा प्रभावित होतो. म्हणजे खरी प्रभावना कोणती? प्रभावना शब्दसुद्धा काय सांगतो? प्र म्हणजे प्रकर्षाने, भा म्हणजे ज्ञानाचं तेज ज्या ठिकाणी प्रगट होतं त्याला म्हणायचं प्रभाव. प्रकर्षाने ज्ञानाचं तेज म्हणजे आत्ता आपला क्षयक्षम वाढत राहतो. जितकं विशुद्ध परिणाम झाले, जेवढा आम्ही स्वभावात राहिलो तेवढा क्षयक्षम वाढत राहिला. आणि असं करत करत आमची जी दृढता
अतिंद्रिय आनंद भोगण्याची आणि सतत निजध्रुवाचा विषय करण्याची, त्यामध्ये आपोआपच केवळ ज्ञानाची प्राप्ती कशी होऊन जाते निरपेक्षपणे. 5 इंद्रिय आणि मन, प्रकाश, गुरु, उपदेश कशाचीच अपेक्षा नाही ह्या ज्ञानाला. असं ज्ञान आपल्यामध्ये विद्यमान आहे आणि ते असताना देखील आम्ही काय करतो हे लक्षात घेण्यासारखं. त्याला एक दृष्टांत की लहान मुलं पण जमा झालेली आहेत, मोठी माणसं पण आहेत, काहीतरी कार्यक्रम आहे आणि कोणाचं तरी स्वागत करण्यासाठी उभा राहिलेले. कोण मोठे लोक येणार आहेत म्हणा किंवा मुनी येणार आहेत आणि सगळे स्वागतासाठी सज्ज आहेत. आणि त्याच वेळेस एका मुलाच्या नाकात काय येतं, शेंबूड आहेत आणि ते पुसण्यामध्ये तो त्याचे वडील किंवा कोण असेल ते लागतात, तोपर्यंत ते निघून जातात. कोण ज्यांचं स्वागत करायचं ते पुढे निघून जातात. म्हणजे संधी चुकली आमची स्वागताची. कशाने? उदाहरण फक्त लक्षात घे. तर ते मलिनता म्हणजे कशाचं प्रतीक आहे? म्हणजे सांगितलं आपल्या विचाराचं ते प्रतीक आहे. आम्ही स्वच्छ करायला जातो पण स्वच्छ होत नाही, कारण ज्याला स्वच्छ आहेच हे जाणत नाही तो बाहेरच्या अस्वच्छ वस्तूला, अशुची वस्तूला स्वच्छ करायला जाईल 1000 वेळा तरी होणार नाही स्वच्छ, कारण ते मुळातच अशुची आहे. कोण अशुची आहे? आश्रवभाव. आपलेच परिणाम घ्यायचे. 72 नंबरची गाथा सांगितली ना समयसारमध्ये. नादून आसवानम असुचित्तं च विवरीय भावं च दुःखस्य कारणं तियं तदो नियत्तिं कुणती जीवो. नादून पहिलंच पद सांगितलं. नादून जाणून. काय जाणलं? दोन्हीकडे लागलं. आश्रवभावाकडे पण आणि स्वभावाकडे. ज्ञान झालं, भेद विज्ञान झालं. नादून स्वतःला आत्मा काय आहे, शुची आहे, पवित्र आहे हे जाणलं. त्याचबरोबर आश्रवभाव अशुची म्हणजे अपवित्र आहे हे जाणलं. दोन्हीतली तुलना झाली. मी अपवित्र भावात राहतो म्हणूनच काय होतंय, माझी मलिनता नसताना, स्वच्छत्व शक्ती असताना मी सदैव मलिनतेचाच विचार करून मलिनतेचाच संग असावा वाटतो. इच्छा कशाची आहे? मलिनतेचा संग म्हणजे संगती, संयोग. संयोग मलिनतेचा पाहिजे असतो, कारण आम्ही पाहतो की ज्याच्याशी कशाय जुळतात तो त्याची मैत्री करतो. मग कोणाची मैत्री केली हा विचार नसतो त्याला, कारण ह्याचेही कशा आहे त्याचेही कशा आहे. पण कशा आहे तर आहेत, परंतु ते जुळले पाहिजे. जुळले की मैत्री होते. मग आमचं कोणाशी जुळतं आहे? एक उदाहरण त्यासाठी. एका तरुण युवकाचा विवाह झाला आहे, नुकताच विवाह झालेला. ती पत्नी घरामध्ये काम करते, पती दुकानात गेलेला आहे, दुसरं घरात कोणी नाही आणि एक मनुष्य घरात शिरला आहे. ती समजते अतिथी आहे, तिला सगळ्या सासरच्या लोकांची ओळख नाही. ती विचार करते कोणीतरी सासरच्या नात्यातला असेल म्हणून ती चांगलं पक्वान्न वगैरे करून त्याचं स्वागत करते. तोपर्यंत पती येतो. दोघांना तिने जेवणासाठी ताट वाढलेलं असतं.
मग त्यावेळेस पती पत्नी एकमेकांना फक्त डोळ्याने खुणवतात. जसं पत्नीला सासरच्या लोकांची ओळख नाही, तसं पतीला देखील तिच्या माहेरच्या लोकांची ओळख नाही. त्यामुळं ते म्हणतात कोण आहे. पत्नी म्हणते कोण आहे, पती म्हणते कोण आहे ते. आता दोघांनाही त्यांची ओळख नाही. ठीक आहे. मग त्यांना भोजन झाल्यानंतर पती विचारतो, तुम्ही आमचे कोण लागता? त्याने काय सांगितलं? बादराईन संबंध. बादराईन संबंध म्हणजे आमच्या घरासमोर बोराचं झाड आहे आणि तुमच्याही घरासमोर बोराचं झाड पाहून मी आत शिरलो म्हणून सांगितलं. संबंध कसा दाखवला? तसं तुमचं शरीर पाहून माझंही शरीर आहे आणि तुमच्या शरीराशी माझं काय नातं जुळेल हे पाहतं. मग ह्या विचाराच्या मलिनतेमध्ये आई वडील होतो, भाऊ बहीण होतो, पती पत्नी होतात, अनेक नाती गोळा होतात शरीराला पाहून. भगवंतांना विचारा बरं, तुमचं आमच्याशी काय नातं आहे म्हणून. भगवान न्यायिक आहेत. सगळं सोडून 5000 धनुष्य उंचीवर आलेत केवळ ज्ञान झाल्यानंतर. कोणाशी काय संबंध? जग को दे दी जग की निधी. काहीच नाही राहिलेलं. मग त्यांना आम्ही विचारू शकत नाही आमचा तुमचा काय संबंध. साक्षात महावीर भगवान समशरणात दिव्यध्वनी करतायत. आता तिथं चंदना आली आहे, तिला आरिका दीक्षा घ्यायची आहे. मग तरीसुद्धा ती चंदना मावशी आहे माझी असं म्हणतात का? किंवा चंदना म्हणते का हे आमच्या बहिणीचा मुलगा आहे मग? काही संबंध नाही. मग या ठिकाणी आता ती आरिका व्हायला आली आहे म्हटल्यानंतर सगळं काही विसर्जन तीसुद्धा त्या सगळ्या केवळ ज्ञानाच्या अतिशयाला पाहून तिला असं वैराग्य झालं आहे, मी काय अजून पडले संसारात, काय राहिले अजून इथं माझं. लागलीच तीसुद्धा सगळं विसर्जन करून आरिका होते. असेच मुनी होणारे, असेच आणखीन आरिका होणारे. हे सगळे जे काही दिसत आहे ते सगळं कसं आहे की काही परिग्रह आमचा नाही, काही आमचा आरंभ नाही. आम्ही फक्त जाणणारे मात्र आहोत, न्यायिक आहोत असं जाणून त्यामध्ये राहतात. म्हणून ही परिणामाची शुद्धता मोक्षाला घेऊन जाणारी. मोक्ष म्हणजे स्वतंत्रता. हे स्वतंत्र स्वरूपामध्ये राहिल्यानंतर पराधीनता सगळी सुटून गेली. सर्वात मोठी पराधीनता असेल तर शरीराची. शरीर मोठं पराधीन. आपण सगळे म्हणतो ही मुलं आहेत म्हणून मला अडथळा आहे, हे सगळे वृद्ध लोक आहेत त्यांचं झाल्याशिवाय मला काही धर्म सुचणार नाही. म्हणजे आम्ही बाहेर सगळ्यां निमित्तावर काय घालतो? पराधीनता. मी गुलाम आहे, ह्यांनी मला काम सांगितलं, मला ह्यांनी घरात डांबून ठेवलं, आम्ही ह्यांचे गुलाम आहोत. अरे तू कोणाचाच गुलाम नाही आहे, तू फक्त आपल्या परिणामाचा गुलाम आहे, विभावांचा, मिथ्यात्वाचा गुलाम आहे, बाकी कोणाचाही गुलाम नाहीस. तिथं तू केलंस का कधी प्रयत्न की मला फक्त जाणायचे मी कसा मालक आहे, मी गुलाम नाही. प्रत्येक जीव चेतन राजा स्वयं स्वतःचा अधिपती आहे आणि एवढा असताना देखील आम्ही कशाच्या अधीन राहतो? ह्या शरीराच्या अधीन राहतो. म्हणून शरीराचा हा सर्व परिकर येतो. सगळं नको नको म्हटलं तरी आपल्या संयोगात का आलं हे? तर त्याचं कारण आमची ही परिणती शरीराच्या मोहाची. शरीराच्या मोहाने हा सगळा संयोग जमा झालेला. म्हणून आता ते नको म्हणून त्यांना सोडून द्यायचं म्हणून आपण वैतागून गेलो आणि मग दीक्षा घेतली ह्यांना सोडून द्यायचं म्हणून. तर आम्हाला कळलं नाही खरं काय ते. कारण आता एकटाच आहे, दीक्षा स्वतंत्रपणे घेऊन स्वतंत्र राहतोय, पण विचारातली पराधीनता संपत नाही.
विचारात, म्हणून मनोगुप्ती प्राप्त होत नाही. विचारात संकल्प विकल्प चालू आहेत, म्हणून आम्हाला सतत परिणाम कसे ठेवायचे, स्वतःमध्ये कसं राहायचं आहे हे समजणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आम्ही ह्या निर्मल परिणामामध्ये येत नाही तोपर्यंत आम्ही बाहेर पाहत राहतो, इथं किती घाण पडलं आहे, इथं किती दुर्गंध येतो आहे, हा शेजार किती बेकार आहे, हे सगळं बाहेर पाहून फक्त आपण आकुल व्याकुल होतो. परंतु ज्याने आत पाहिलं त्याला काय करावं लागलं पहा. त्याला बाहेरची काही व्यवस्था करावी लागली नाही, ते सगळं सहज काही होऊन गेलं. आणि नको नको म्हणून त्या पृथ्वी तलापासून 5000 धनुष्य वर आले, अगदी स्वाधीनतेने स्वतःमध्ये राहण्यास. पण तरीसुद्धा कोणी बाधक नाही. पण इंद्राची आपली भक्ती काय वेगळीच. त्याने आपलं समोशरण परत एवढं वैभव 3 लोकांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ इतकं सगळं वैभव त्या समोशरणामध्ये ओतलं त्याने. पण भगवान अलिप्त, 4 हात अंगुल, 4 अंगुल कसे आहेत, अधर आहे. मग त्याला स्पर्श करत नाही. अस्पर्शी स्वभावाचा केवढा प्रभाव आहे हा पहा. अरस स्वरूपाचा हा केवढा प्रभाव आहे. त्यांना भूक लागत नाही, काही खाण्याची किंचित मात्रही त्या ठिकाणी इच्छा नाही, किंवा त्यांना कसल्याही प्रकाराने किती जरी आवाज वगैरे दुंदुभी सतत निरंतर आहे तिथं त्या ठिकाणी, आणि घोषणा करतोय सारखं जय 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 म्हणून. भगवंतांची ही घोषणा दिव्यध्वनी ऐकायला या म्हणून सारखं सगळ्यांना तो स्वागत करत आहे. परंतु कशाची बाधा केवलींना नाही. 5 इंद्रियाचे विशेष तिथं नाही आहे, त्यांचे फक्त अतिंद्रिय आनंद भोगण्याचंच स्वरूप चाललं आहे. असा अतिंद्रिय आनंद भोगताना पहा, मला हे बाधक आहे, ते बाधक आहे, मला आता इथं शब्द खूप होतात, खूप आकुलता करतात लोक, मला नाही मंदिरात जाऊनच सामायिक करायचं आहे, घरात काही होत नाही. मग आता निवडतो तो, पाहिलं ना, त्यागी झालेले ते तर काही घर विरहित आहे, पण निवास कोणता तरी असेल, पंचम काळ आहे, काही जंगलात वगैरे कुठं राहत नाही, सहनांप्रमाणे ही व्यवस्था. आणि मग थंडीचे दिवस आले, भक्त लोक असतात, अज्ञानी भक्त, त्यांनी शेगडी ठेवली. थंडीचे दिवस आहेत म्हणून शेगडी पेटती ठेवली, दार बंद करून गेला नाही. कर्तव्य काय, मागे पुढे काय पाहायचं नाही, फक्त त्यांना गरमी ऊर्जा मिळू देत, चांगलं उष्णता निर्माण होऊ देत खोलीमध्ये. पण ते कुठल्या रोगाने पीडित आहेत का, कसे आहेत, ह्याचं काहीच भान नाही. म्हणून ते अनंत कीर्ती त्या मुनींचं तसं झालं मोरेनाला, की ते कोठे होते, बाहेर विहार करत असतील. पण गोपालदास बर्यांचं जे स्थान होतं मोरेना, तर त्या मोरेनाला जाण्याची इच्छा का झाली, तर तिथं ते विशेष ज्ञानी आहेत, आपल्याला काहीतरी ज्ञानात भर पडेल ह्या इच्छेने तिथं आलेले. आणि ते मोरेना स्थान असे की थंडीमध्ये खूप थंडी, गरमीमध्ये खूप गरमी असं असायचं. म्हणून त्या भक्ताने काय केलं, त्यांच्या खोलीत शेगडी आणून ठेवली. त्यांना अपस्मार म्हणजे मिरगी म्हणतात त्याला, का मृगीचा वेग आल्यानंतर काय म्हणतो त्याला, फिट येण्याचं काहीतरी होतं त्यांना ते शरीरामध्ये. आणि त्या जशी ती शेगडीची उष्णता त्यांना लागली तशा पद्धतीने लागलीच ते बेशुद्ध पडले आणि खाली पडले. खाली पडून त्यांचा पाय शेगडीत गेला. आणि शेगडीत गेल्यावर तिथं रक्ताची धार वाहू लागली आणि त्या रक्ताच्या धारेने ती शेगडी विझली त्यावेळेस. मग
तोपर्यंत ते आपलं ध्यान करत बसले रात्रभर, कधी झालं असेल तेव्हापासून. आणि सकाळी सगळे श्रावक आल्यानंतर पाहतात, काय करायचं आता, असं कसं घडलं म्हणतात. आता काय उपाय काय, जेवढं आयुर्वेदाचं असेल तेवढं केलं, पण त्यांना धनुर्वात झाला. आणखीन जास्त एक आधीच होतं आणि त्यात परत हे धनुर्वात. मग किती काय काय केले उपाय, पण शेवटी त्यांचं समाधी मरण. म्हणजे कशासाठी सांगितलं, शरीराची योग्यता तर अशी आहे आणि त्यानुसारच हे कार्य केलं जातं. परंतु वास्तविक रूपाने जेव्हा सेवा करतो तेव्हा ती सेवा कशी असली पाहिजे, विज्ञानपूर्वक असली पाहिजे. नाहीतर त्याच्यात न समजता केलं, हे तर त्यावेळेचं सांगितलं, खूप म्हणजे वर्षापूर्वीचं. पण आत्तासुद्धा काहीतरी घडून गेलं ना, एका माताजींना असाच उपद्रव झाला. म्हणजे ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे कुठल्याही गोष्टीचं. त्याशिवाय कोणतंही काम करणं हे चुकीचं कसं आहे हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणून याच्यातून आपल्याला बोध काय मिळतो की प्रत्येक समय आपले परिणाम जेवढे विशुद्ध होऊन न्यायिक राहतील, स्वभावात राहतील, तेव्हाच तो बाहेरचं पण व्यवहार व्यवस्थित करू शकेल. आणि सगळं जे शरीराचं रक्षण करणं आमचं प्रयोजन नाही आहे, परंतु त्यामध्ये विज्ञान असणं आवश्यक आहे. शरीर भिन्न आहे, आवश्यक भिन्न आहे, परंतु तरीसुद्धा जोपर्यंत याच्याकडून काम करून घ्यायचे संयमाचं, ध्यानाचं, ज्ञानाचं, तोपर्यंत त्या शरीराच्या योग्यतेनुसार तसं केलं जाईल. म्हणून पण मी शरीरापासून भिन्न आहे हेच समजणं अत्यंत आवश्यक आहे. त्यात आकुलता त्यांनी केली नाही, की गोंधळ घातला नाही, कसं झालं, असं झालं, असं रात्री कोणाला बोलवून घेतलं नाही. म्हणजे किती परिणाम शांत राहतील तेवढे आपल्याला तेच उपयोगी पडणार आहे, अन्य काही शरण नाही कोणी.